हॅलो गाईज. मग आता आपण आहे ना अजिंक्य ताऱ्याच्या इथं आलो आहे वरती. आता बघा आज पहिलं पॉईंट चालू होतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की इथून तुम्ही जेव्हा तुम्ही तिथं समोर पाहता तर तो पूर्ण सातारा तुम्हाला दिसतो. आता बघा सातारा असा हा दिसतोय तुम्हाला. आणि ह्या किल्ल्याचं महत्त्व पण मी तुम्हाला सांगितलं जसं की फक्त शहरावर ह्या सातारा शहरावर लक्ष ठेवण्यासाठी आहे ना हा किल्ला आहे ना तेव्हा 11व्या शतकामध्ये बांधला होता शिलाराजा घोष जे दुसरे होते त्यांनी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आहे ना मग नंतर तो आदिलशहाच्या ताब्यात गेला. आदिलशहाच्या ताब्यामधून मग आपण मराठ्यांनी तो घेतला. म्हणजे अशी त्याची नॉर्मली हिस्ट्री आहे. आता बघा हिस्ट्रीमधून आपण बघा आता इथं थोडंसं आपण पुढं जाऊया. इथं पुढं गेलेत ना तुम्ही अशा पायरी मार्ग आहे. पायरी मार्गातनं थोडं पुढं गेलेत ना असा हा दुसरा दरवाजा लागतो. आता बघा तसं तर हिस्ट्री नाही आहे दुसऱ्या दरवाजाबद्दल काय अशी, पण ते बांधकाम आहे ना तर नॉर्मली थोडं पडलं आहे मग त्यांच्या काळामध्ये जे बांधलं होतं त्यांनी त्याप्रमाणे. आणि असं बघा हे अशा पहारेकऱ्यांसाठी प्रत्येक ठिकाणी असं करून ठेवलेलं आहे सगळं महाराजांनी. आता बघा हा दुसरे गेट आहे. तिथनं पण आपण थोडं पुढं येतोय. महाराजांबद्दल सांगाल तेवढं कमीच आहे. पण बघा आता इथनं हा एक मार्ग चालू होतो. हा एक जागा आहे बघा. कसं वाटतं हा परिसर? हेच आहे अजिंक्य ताऱ्याचं रूप. बांधकामं चालू आहेत बघा आत्ता. आणि बरेचसे कामं पण चालू आहेत तिथं. हे कामं चालू आहेत. आता अजिंक्य ताऱ्याबद्दल सांगणं इतिहास खूप मोठा आहे. आता इतिहासामध्ये आहे ना थोडंसं मी सांगतो तुम्हाला. सांगतो की हा आहे ना एक साताऱ्यासाठी ऐतिहासिक डोंगरी किल्ला होता. डोंगरातला किल्ला होता ऐतिहासिक. ऐतिहासिक डोंगरातला किल्ला होता हा. आणि डोंगरातला किल्ला होता त्यामुळं खूप लोकांनी ह्याच्यावरती आक्रमणं केली. खूप लोकांनी प्रयत्न केले हा कसा आपल्या ताब्यात येईल. शिलाहाराजानंतर आदिलशहा यांच्यामध्ये पण भरपूर काही गोष्टी झाल्या आदिलशहाच्या काळामध्ये पण. आणि बघा हे महादेवाचं पिंड दिसते बघा तुम्हाला. त्याच्यानंतर एक मागं एक मंदिर आहे. आता आपण इथं थोडं पुढं आलं ना इथं बघा आता हे कामं चालू आहे तिथं. अशा वेळेस आपण आलो आहे खरं. इथं एक्झॅक्टली काय होतं तर नाही सांगता याचं. पण इथं बघा कामं हा बघा इथे लावलेलं पण आहे महाराणी ताराबाईंचं. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं
ताराबाईंचा इतिहास मी तुम्हाला जसा सांगितला होता, तिथं पण तसंच लिहिलेलं आहे बघा. हे राजाराम महाराज आणि राजाराम महाराजांच्या पत्नी आणि शाहू महाराज महाराणी येसूबाई जेव्हा कैदेत असताना छत्रपती राजाराम त्यांच्या आहे ना, राजाराम महाराज आहे ना, त्यांच्या पत्नी शाहू महाराज आणि येसूबाई महासाहेब होत्या. ते कैदेत असताना आहे ना, छत्रपती राजाराम यांच्या मृत्यूनंतर मोगलांनी आहे ना लढा दिला होता. त्यानंतर मराठी शाही टिकून राहावी म्हणून आहे ना शाहू महाराजांच्या आगमनानंतर त्यांनी दुसरी गादी निर्माण करून कोल्हापूर येथे राजधानी केली होती त्यांची. आणि मग त्यानंतर पुढचे दुसरे संभाजी महाराज यांनी कैदेत टाकून गादीवर बसण्याचं जो हे केलं होतं, साताऱ्यामध्ये येऊन राहिल्या. ते राहिल्यानंतर आहे ना राजाराम म्हणजे नाही का त्यांचा नातू रामराजा जो होता, त्यांनी छत्रपती शाहू महाराजांनी दत्तक घेतला. आणि त्यानंतर त्या काळामध्ये आहे ना सातारा राहिल्या होत्या. आणि मग नंतर सातारा किल्ल्यावर म्हणजे जे अजिंक्यतारा किल्ल्यावरतीच त्यांचा मृत्यू झाला होता. म्हणून मी तसं सांगितलं तुम्हाला की ज्या महाराणी ताराबाई होत्या, त्यांनी स्वतः म्हणजे जेव्हा शेवटचे काही त्या म्हणजे मृत्यूशी लढत होत्या, तेव्हा ते ह्याच किल्ल्यावरती होत्या. ह्याच किल्ल्यावरती त्यांनी त्यांचं हे केलं होतं, म्हणजे त्यांनी त्यांचा श्वास सोडला होता. म्हणजे आय थिंक जे आपण महाराणींचं हेच दिसतंय म्हणजे मला, तिथे ते राहत होत्या, वाडा होता तो. आता बघा इथं 2 जागा आहेत. इथं एक तर तुम्ही असं गेलं तिथनं सरळ गेल्यानंतर आहे ना तुम्हाला मंगळाईचं मंदिर आहे. आणि इकडं खाली गेलात ना तुम्ही, तर इथं तुम्हाला मंदिर दिसतंय बघा. इथं बघत असाल तुम्ही, इथं सगळ्या प्रकारचे त्यांनी ना फलक लावलेले आहेत. पण आपण पहिलं जाऊ देवीच्या मंदिरात, मग नंतर आपण पुढं समाधीचं तिकडं जाऊ, मंदिरामध्ये जाऊ. उन्हाचा प्रहार एवढा आहे ना, तर उन्हाच्या प्रहारामध्ये ब्लॉक करायचं म्हटल्यानंतर खूपच अवघड जातं. आणि जसं मी व्हिडिओमध्ये बघतोय ना, त्यापेक्षा जास्त डेव्हलपमेंट झाली. हे मात्र तेवढंच खरं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वंशज आहेत, उदयनराजे भोसले महाराज, तर त्यांनी स्वतः ही गोष्ट मनावर घेऊन नाही तर अजिंक्यताराचं जे हे होतं, त्यांनी स्वतः ते मनावर घेतलं. त्यानंतर ना तर बघा बऱ्याच वास्तू पण आहेत. आता ह्याच्यामधलं नेमकं आणि बहुतेक आहे ना हे आकाशवाणी केंद्र आहे साताऱ्याचं, जे आपण अजिंक्यतारावर पाहतोय. आणि बघा इथं तुम्ही बघताय ना, म्हणजे त्या काळातला चुन्याचा घाणा आहे बघा इथं. आणि तुम्ही बघा की किती मोठा आहे तो, म्हणजे मी स्वतः उभं राहिलो आहे तरी बघा किती मोठा आहे. एवढा मोठा तिथं घाणा आहे चुन्याचा. आणि जर आपण आतमध्ये गेलोत ना, तर इथं बघा की त्या काळातले बहुतेक काही अवशेष पण दिसतात येत आपल्याला. असं दिसत नसेल तुम्हाला, एक मिनिट. हां, त्या काळातले बघा अवशेष पण आहेत त्या काळात. आणि असं जुन्या काळातल्या काही गोष्टी पाहिल्या ना खूप बरं वाटतं म्हणजे मनाला. आता बघा इथनं आपण निघतोय, इथनं आपण पुढं थोडं जातो आहे, देवीच्या मंदिरात जातो आहे आपण. पुढं निघलो. इकडं पण आय थिंक काहीतरी आहे, ते बहुतेक ते समाधीचं स्थळ असावं असं मला वाटतंय, असं मला अंदाज आहे. पण अंदाजावरती काय होत नाही, आपल्याला स्वतःलाच ते पाहावं लागतं.
हे बघा बांधकाम आत्ता झालेलं आहे. तिथं पण आहे ना अजिंक्य तारा बघायचं. केंद्र पण आहे तिथं, म्हणजे हाय, म्हणजे खूप सारे डेव्हलपमेंट दिसते मला इथं, म्हणजे मागच्या कम्पॅरेटिव्ह बघितलं. आपण सरळ चाललो आहे. मला पाण्याचं तर कुठं दिसलं नाही काही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, उन्हाचा प्रहार आहे. उन्हाच्या प्रहारामध्ये आहे ना 1-2 लिटर पाणी जवळ ठेवाच, कारण कधी त्याचा उपयोग होईल हे सांगता नाहीच. तर एक गोष्ट कुठेतरी चांगली दिसली मला, स्वच्छतागृह आहे तिथं. आणि ना इथे जर लाईट लावलं ना बघा तुम्ही, प्रत्येकावरती ना शिव म्हणजे आहे ना आपली ती लिहिलेली. हो तुम्ही हे दाखवतो ना तुम्हाला. हो सगळ्याच ठिकाणी लिहिली, म्हणजे एक लॅम्प सोडून एक ठिकाणी असं लिहिलेलं आहे बघा. आता बघा हे ना, हे अजिंक्यताऱ्याचं मंगळादेवीचं मंदिर आहे. इथनं हा रोड जातो आणि दुसरा एक रोड आहे हा वरती जातो आहे. तो कशासाठी जातो माहीत नाही, पण जातो आहे. हो हा जो रोड आहे ना हा रोड जातो आहे. आणि तुम्हाला मी सांगत होतो ना तो वाडा आहे तिथं महाराणी राहत होत्या, तो हाच आहे. तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटेल, आत्ता बघा ते एवढं राहिलेलं नाही आहे पहिल्यासारखं, म्हणजे जे आपण म्हणतो ना बांधकाम वगैरे. पण ताराबाई ज्या होत्या ना ते इथंच राहायच्या. आता आपण थोडं आतमध्ये येऊयात. त्या काळचं बघा ना तुम्ही, जे काम होतं ना ते खूप चांगलं आहे बघा. तुम्ही तर बांधकाम बघितलंच नाही, ते खूप चांगलं आहे. हा त्यांचा बहुतेक एंट्री पॉईंट असेल इथला. आणि हे बहुतेक त्यांचं हे असेल, म्हणजे तिथं ते राहत वगैरे असेल, जे आपण म्हणतो नाही का अंगण वगैरे, त्या पद्धतीचं असू शकतं. बघा हा एवढा मोठा वाडा होता, तर बघा आता त्याची पडझड तर नक्कीच झाली आहे, पण वाड्याचं जे त्यावेळेचं जे काम होतं खरंच चांगलं होतं. तर बहुतेक त्याच्यामुळेच त्यांनी ते पुढं महाराणी ताराबाईचं बहुतेक त्यांनी ते बांधकाम केलं असावं असा मला अंदाज आहे. हे बघा म्हणजे त्या काळाचा जो होता ना, जे हे पुरावे आहेत
की महाराणी ताराबाई ज्या होत्या त्यांनी शेवटचे क्षण जे होते त्यांनी ते ह्या किल्ल्यावरती घालवले होते. हो का, हा पूर्ण हा आहे ना डेव्हलपमेंट पर सध्या म्हणजे बघा तुम्ही आहे ना पूर्ण जागा बघा ही, म्हणजे ह्या ठिकाणी महाराणी होत्याच असं आता हे कन्फर्मच झालं आहे. म्हणजे मी फक्त अंदाज पकडला होता की होत्या का नव्हत्या एक्झॅक्टली माहीत नव्हतं. हो का, आता हे तुम्ही तर असं बघताय ना, हो हे बांधकामच आहे एक प्रकारे. हो काय, हे बांधकामच आहे आणि हे बांधकाम आहे ना काही ठिकाणी बघा. आता हे इथलं तर नष्टच झालं सगळं, ते तेवढा भागच राहिला फक्त तिथं महाराणी राहायची. ते इथपर्यंत मागपर्यंत बघा, इथपर्यंत रे. हो का, हे जे पूर्ण पट्टा आहे ना तिथं महाराणी राहत होत्या त्या काळात. आणि खरंच आहे ना त्यावेळेसचे जे बांधकाम होतं ना इतकं दिवस राहणं हे पण महत्त्वाचं आहे. कारण का आता तुम्ही बघताय की जिस्ता ब्रिज बांधला तरी तो 8-9 महिन्यात पण पडायचा ह्याच्यात येतो. पण त्यावेळेस जे काम होतं ना खरंच बघा किती चांगलं आहे.